मित्रांनो, आपण दररोज घेऊन येत आहोत मॅथ विषयाची एक नवीन ट्रिक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा. मग तो एकक स्थानी शून्य असेल किंवा एकक दशक स्थानी शून्य असेल किंवा एकक दशक शतक स्थानी शून्य असेल, अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग तुम्ही कसा करायचा ते आपण पाहूया. उदाहरण आहे 50चा वर्ग, 800चा वर्ग, 100चा वर्ग. पहा, 50चा वर्ग एकक स्थानी काय आहे? शून्य आहे. किती शून्य त्या ठिकाणी? 1. काय करायचे? जेवढे शून्य असतील त्याच्या दुप्पट शून्य लिहून टाकायचे. 1च्या दुप्पट 2 शून्य लिहून टाकले. त्यानंतर राहिलेली जी संख्या आहे किंवा अंक आहे त्याचा डायरेक्ट वर्ग करा. 5 या ठिकाणी 5चा वर्ग किती? 25. म्हणजेच 50चा वर्ग किती आला? 2500. दुसरं उदाहरण बघूया. त्या ठिकाणी 800चा वर्ग. पहा, या ठिकाणी शून्यांची संख्या किती आहे? 2 आहे. मग 2च्या दुप्पट शून्य लिहून टाका. 1 2 3 4 शून्य लिहून टाकले. त्यानंतर राहिलेला शिल्लक अंक कोणता आहे? 8. 8चा वर्ग डायरेक्ट लिहा. हा झाला या ठिकाणी कितीचा वर्ग? 800चा वर्ग. म्हणजे 6,40,000 हा 800चा वर्ग आला. त्यानंतर 100चा वर्ग. आता या ठिकाणी 100चा वर्ग, शून्यांची संख्या सांगा पटकन, किती आहे? 2 आहे. मग 2च्या दुप्पट शून्य लिहा. 1 2 3 4. त्यानंतर राहिलेली संख्या कोणती आहे? 1. वर्ग लिहा. 1चा वर्ग किती आहे? 1. हा 10,000. कितीचा वर्ग आला? 100चा वर्ग. अशा पद्धतीनं एकक स्थानी शून्य असेल किंवा एकक दशक स्थानी शून्य असेल किंवा एकक दशक शतक स्थानी शून्य असेल, अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग करत असताना जेवढे शून्य आले त्याच्या दुप्पट शून्य लिहा. राहिलेल्या अंकांचा डायरेक्ट वर्ग लिहा. हा या ठिकाणी तुम्ही एका सेकंदामध्ये एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग तुम्ही करू शकता. ट्रिक नक्कीच तुम्हाला आवडली असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.